तर नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आणि सकाळचे वाजलेले आहेत 11 आणि आता आपण आपल्या सिफेसला आहोत वरळीच्या. आणि इथून आता आपण जाणार आहोत जिथे उद्घाटन होणार आहे तिथे. तर चला, तर हा पूर्ण परिसर आहे तो आहे वरळी डेअरीचा इथला. तर हा आहे वरळी डेअरीचा गेट. आणि आता इथून पुढे आपण जाणार आहोत चालत, जिथून कोस्टल रोडचं स्टार्टिंग पॉईंट होतं तिथे. तर इकडे बोर्ड सुद्धा लावलेला आहे, लोकार्पण सोहळा. आणि हा आहे अंबानीच्या मुलीचा बंगला. तर हा बघा आपला कोस्टल रोड. तर इथे तर ढोल वगैरे सुद्धा आणलेले आहेत. आणि आता थोड्याच वेळात सुरुवात होईल, उद्घाटन होईल. आणि ह्या इथे सगळ्या गाड्या लावलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकताय. आणि इकडे न्यूज रिपोर्टर वाले सुद्धा आलेले आहेत. आणि समोर बस सुद्धा बघू शकते ज्या इथून सोडणार आहेत. कोतेपणकल हायवेला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याची मागणी पुढे आली. आणि अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचं आज पुण्यतिथी पण आहे. आणि म्हणून याचं आज औचित्य साधून याचं लोकार्पण होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पाया रचला, छत्रपती संभाजी महाराजांनी त्याच्यावर कळस चढवला आणि अतुलनीय शौर्य आणि धैर्य दाखवलं. त्यांचं नाव याला दिलंय, याचा देखील आम्हाला सार्थ अभिमान आहे की छत्रपती SSC आणि L&T या दोन्ही कंपन्यांनी. आणि जो आपला रिक्लेम केलेला जो भाग आहे जवळपास 250 एकर, 250 एकर मध्ये आता फक्त हिरवळ होईल, गार्डन होईल. 250 एकर हे आणि 120 एकर आपण रेसकोर्सची जागा घेतली. रेसकोर्सच्या जागेत देखील कुठल्याही प्रकारचं बांधकाम नाही. मुंबई सेंट्रल पार्क 300 एकरचा, कधी स्वप्नही लोकांना हे स्वप्नवत वाटत असेल, पण 300 एकरचा मुंबई सेंट्रल पार्क या ठिकाणी होतोय. हे मला अभिमानाने या ठिकाणी सांगावं असं वाटतं. मुंबईमध्ये आणण्याचं काम आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून इथे हिरवळ, जास्तीत जास्त हिरवळ आपल्याला हे अर्बन फॉरेस्ट म्हणतो डीप क्लीन ड्राईव्ह मध्ये, हे अर्बन फॉरेस्ट आपण म्हणतो. तसंच तिथे मोठ्या प्रमाणावर एक
आपल्याला करता येईल ही संधी या मुंबई सेंट्रल पार्कमध्ये मिळेल. तर मंडळी, कोस्टल रोड हा मुंबई महापालिकेचा एक इम्पॉर्टंट प्रोजेक्ट आहे, जो की 12 मार्चपासून म्हणजे सोमवार ते शुक्रवार असा 5 दिवस सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू असणार आहे. तर यामुळे आपल्या इंधन आणि वेळेची सुद्धा बचत होणार आहे. या प्रकल्पामध्ये वरळी ते मरीन ड्राइव्ह हा पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या वेळेची तसेच इंधनाची सुद्धा बचत होणार आहे. त्यामध्ये 9.5 किलोमीटरचा वरळी ते मरीन ड्राइव्ह हा वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे मंगळवारपासून, म्हणजेच उद्यापासून. कोस्टल रोडमुळे मरीन ड्राइव्ह ते वरळी प्रवास हा 10 मिनिटात होणार आहे.
धन्यवाद.